पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली, गटनेता म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे. कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपलं काम असणार आहे आणि एकंदरीतच कशा प्रकारे एक जबाबदारी दिली तिचं आपण पालन करणार आहोत. आज या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील गटनेता म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि आमची गटनोंदणी देखील या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला झाली आहे. अधिकृत तशा प्रकारचं पत्र देखील माझ्या नावाचं आलेलं आहे. सर्वप्रथम मी आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेब आणि नगरपालिकेत आमच्याबरोबर निवडून आलेले सर्वच माझे सहकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्या सर्वांनी माझ्या नावाला होकार दिला आणि मी या ठिकाणी गटनेता म्हणून नियुक्त झालो. हे पद खूप मोठ्या जबाबदारीचं आहे याची मला जाणीव आहे, कारण प्रत्येक नगरसेवकाला व्हीप बजावणे, शिस्त पालन करणे, नगर परिषदेमध्ये पक्षाची भूमिका मांडणे, यामध्ये या पदाचं खूप सारं महत्त्व आहे. आणि निश्चितच बदलापूरकर जनतेने आमचा जो नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून दिलेला आहे, आमच्या रुचिताताई घोरपडे, त्याचप्रमाणे आम्हाला जी काही सत्ता दिली आहे या पदाचा उपयोग बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी निश्चितच करेन आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी बदलापूरकरांना खात्री देतो. पक्षाने जी काही माझ्यावर जबाबदारी दिली आहे, पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, सर्व नगरसेवकांनी विश्वास दाखवला आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा मी तडा जाऊन देणार नाही अशा प्रकारची ग्वाही तुम्हाला देतो. परत एकदा ज्यांनी मला या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाचा गटनेता म्हणून बनण्यासाठी संधी दिली, त्या सर्वांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो. एकंदरीतच पाहतोय की आता पदभार जो आहे तो नगराध्यक्ष यांनी स्वीकारला आणि कामाला देखील सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच कशा प्रकारे हे कामकाज सुरू असणार आहे नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं? बरं, आम्ही ज्या वेळेला नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेला आम्ही एकमेव घोषणा केलेली विकास आणि फक्त विकास. त्यामुळे बदलापूर शहराचा सर्वतोपरी विकास आम्हाला करायचा आहे. आमचे सर्व नेते, आमच्या नगराध्यक्षा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले, त्यांनी देखील परत एकदा निवडून आल्यानंतर परत एकदा आम्हाला सर्वांना आश्वासित दिले की आम्ही सर्व बदलापूरचे मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही घेऊन या. बदलापूर शहर आम्हाला खूप अगदी परिपूर्ण असं करायचं आहे आणि जे मोठे तुम्ही प्रकल्प बदलापूर शहरासाठी आणणार, कारण खूप ग्रोईंग सिटी आपली, खूप सिटी वाढते, चारही बाजूनी तिचा विकास होत आहे, अनेक नवीन कुटुंब राहायला येत आहेत. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प यामध्ये तरण तलाव असो, यामध्ये क्रीडा संकुल असो, यामध्ये आपली मेट्रो देखील येते, तिचं देखील भूमिपूजन या 1-2 महिन्यात होईल असं 100% आम्हाला विश्वास आहे. त्यानंतर आमचे दोन्ही उड्डाणपूल असो, आमदार कथोरे साहेबांच्या मनातला सॅटिस प्रकल्प असो, हे सगळेच प्रकल्प जे आहेत ते आमचे स्थानिक आमदार कथोरे साहेब आणि आमची जी काही देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून आम्ही 100% पूर्ण करू आणि बदलापूरच्या जनतेला या 5 वर्षामध्ये बदलापूरचा कायापालट करून दाखवू अशा प्रकारचा मला विश्वास आहे. सर, शेवटचा प्रश्न, सध्या डम्पिंग ग्राउंडचा विषय जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे, अनेक टीका टिप्पण्या होत आहेत. सर, नेमकं काय वास्तव आहे आणि कशा प्रकारे हा प्रोजेक्ट तुम्ही पाहताय? निश्चितच या बाबतीत योग्य तो मार्ग काढला जाईल. काही स्थानिकांचे प्रश्न असतील ते देखील प्रश्न मार्गी लावून निश्चित यामध्ये सुवर्णमध्य साधून चांगल्या प्रकारचा तोडगा यामध्ये काढला जाईल. परंतु बदलापूरचा जो काही डम्पिंग ग्राउंड आहे ते बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये इतर शहरातील कचरा शक्यतो येऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि निश्चितच आम्ही त्या बाबतीत प्रयत्न करू. पण याच्यात ज्या अडचणी आहेत, ज्या त्रुटी आहेत, त्या सगळ्या दूर करून सुवर्णमध्य साधून एक चांगल्या प्रकारचा आम्ही तोडगा यामध्ये काढू.